देव आम्हाला तोडून, आमच्या शक्तीचा भंग करून आणि आमचा प्रतिकार पुसून आमची सुटका करतो. पण काय, हे सर्व करण्यासाठी आम्ही त्याला संमती देतो काय? आमची सुटका व्हावी असे आम्हाला वाटते काय? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण यहोशुवा या पुस्तकाचे अध्ययन संपवले आहे. आजपासून आपण शास्त्रे या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन चालू करीत आहोत. प्रियांनो, जगाची ही एक भयंकर वास्तविकता आहे की लोकांना योग्य मार्गदर्शन नसेल तर सर्व काही आलबेल म्हणजे चांगले उत्तम राहील याची शाश्वती देता येत नाही. चार डोकी चार वेगळ्या दिशेने जातात आणि मग वैचारिक संघर्ष, सामाजिक संघर्ष, शत्रुत्व याद्वारे सर्व समाज पोखरला जातो. म्हणूनच कोणीतरी पुढारीपण करण्याची आवश्यकता भासू लागते. नेमके हेच आम्हाला शास्त्रेच्या पुस्तकातून शिकायला मिळते. परमेश्वर जो कृपाळू आहे, दयामय आहे, तो त्याच्या लोकांना असेच त्रासात, संकटात सोडून देत नाही. जेव्हा जेव्हा ते संकटात असतात आणि त्याच्याकडे धावा करतात, तेव्हा तेव्हा तो त्यांना सोडवायला, त्यांची सुटका करायला कोणी ना कोणीतरी पाठवतोच. प्रियांनो, यहोशुवाच्या पुस्तकात आपणास इस्रायल लोक आज्ञाधारक दिसतात आणि ते परमेश्वराच्या द्वारे आशीर्वादित झालेले दिसतात. या उलट आपणास शास्त्रे या पुस्तकात दिसते, आता ते अवज्ञाकारी झालेले दिसतात. ही वेळ त्यांच्यासाठी अपयशाची आणि अधपतनाची ठरली. परंतु देव त्यांच्या पश्चातापाला उत्तम रीतीने कसा प्रतिसाद देतो हे आम्हाला पाहायला मिळेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही शास्त्रेच्या पुस्तकाला सुरुवात करीत आहोत. शास्त्रेच्या पुस्तकाचा जो मथळा आहे तो 12 पुरुष आणि 1 स्त्री ज्यांनी यहोशुवाच्या मृत्यूपासून शमूएलाच्या वेळेपर्यंत न्यायाधीशाच्या रूपात कार्य केले त्यांच्यावरून पडला आहे. ह्या पुस्तकाचा लेखक अज्ञात आहे. राजसत्ताक राज्याच्या काळात हे पुस्तक लिहिण्यात आले. शक्यता आहे की शमूएलाने शास्त्र्यांच्या काळापासून घडलेल्या काही घटनांचा वृत्तांत एकत्र केला. नातान आणि गाद जे दाविदाच्या कोर्टात त्याच्यासोबत होते, त्यांनी त्या वृत्तांताला व्यवस्थित रूप देण्यात, काटछाट करण्यात मदत केली. इतिहासाचे पहिले पुस्तक 29 अध्याय आणि 29 वचन सांगतं. इतिहासाचे पहिले पुस्तक 29 अध्याय आणि 29 वचन. दावीद राजाचे साध्यंत वृत्त अथपासून इथेपर्यंत शमूएल द्रष्टा याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा याच्या ग्रंथात लिहिले आहे. श्रोत्यांनो, ह्याची नक्की तारीख आम्हाला माहीत नाही, परंतु राजसत्ताक राज्याच्या काळात ह्याचे लिखाण करण्यात आले. 4 वेळा आम्हाला हे वाक्य ह्या पुस्तकात वाचायला मिळते की इस्रायलाचा कोणी राजा नव्हता. शास्त्रेचे पुस्तक 17 अध्याय 6 वचन, 18 अध्याय 1 वचन, 19 अध्याय 1 वचन, 21 अध्याय 25 वचन हे आम्हाला असं सांगतं की इस्रायलाचा त्या काळी कोणी राजा नव्हता. शक्यता आहे की हे पुस्तक शमूएलाने लिहिले असावे. शास्त्रेच्या पुस्तकावरून आम्हाला यहोशुवाच्या मृत्यूनंतर राजसत्ताक राज्य स्थापित होईपर्यंत वतनाच्या देशात इस्रायलांची काय स्थिती होती, ते कशा प्रकारे राहत होते ह्याची कल्पना येते. आपल्या गांजलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी देव शास्त्रे उभे करतो व तेच लोकांचा न्याय करीत असत. वचनदत्त भूमीमधील पहिल्या 350 वर्षाचा इतिहास या पुस्तकात आहे. प्रत्येक न्यायाधीशाजवळ सीमित योग्यता होती. इतकेच नाही, परंतु प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव होती, अडचणी होत्या. ह्या गोष्टी परमेश्वराच्या कार्यामध्ये अडथळा बनल्या नाहीत, परंतु परमेश्वराच्या सामर्थ्य मार्गदर्शनामुळे त्या सहाय्यक ठरल्यात.
ह्या न्यायाधीशांपैकी एक सुद्धा मोशे किंवा यहोशवाप्रमाणे राष्ट्रीय पुढारी नव्हता. इस्रायल राष्ट्राच्या इतिहासात नवा काळ उदयास आला होता. लक्षात घ्या श्रोत्यानो की इस्रायल राष्ट्र नुकतेच दीर्घकाळच्या गुलामगिरीतून मुक्त झालेले होते. नंतर 40 वर्षाचा काळ डेऱ्यात, अरण्यात, वनवन भटकण्यात गेला होता. आता ते भटकणे संपले होते. आता हे भटके लोक स्वतःच्या देशात वस्ती करून एका जागी राहणार होते. परंतु हा बदल त्यांना वाटत होता तितका सोपा नव्हता. सर्व काही सुरळीत होईल अशी त्यांची अपेक्षा होती, परंतु श्रोत्यानो तसे घडले नाही. शास्त्रीचे पुस्तक नव्या आरंभाचे पुस्तक आहे. येथे नवे राष्ट्र राष्ट्रीय जीवन जगू पाहत आहे. यात समस्या आहेत, संघर्ष आहेत, अडचणी आहेत. तरीही लोकांचे नीतिधैर्य वाढत गेले. फारच लज्जास्पद रीतीने बऱ्याच वेळेला ते अपयशी सुद्धा झालेत आणि एकामागून एक त्यांची हार झाली. शास्त्रीचे पुस्तक इतिहासाचे तत्वज्ञान आहे. नीतिसूत्रे 14वा अध्याय आणि 34वे वचन सांगतं की धार्मिकता राष्ट्राची उन्नती करीते, पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. श्रोत्यानो, इस्रायलांना परमेश्वराने जे वचन दिले, त्यांच्या पूर्वजांद्वारे जे सांगितले होते ते सर्व आता पूर्ण झाले होते. त्यांनी त्या देशात प्रवेश केला होता. आता त्या देशाला पूर्णपणे ताब्यात घ्यायचे होते. कनानी लोकांना, अन्य देवतांची उपासना करणाऱ्यांना बाहेर काढायचे होते. त्या देशाची स्वच्छता करायची होती. परमेश्वराचे राष्ट्र म्हणून इस्रायलांना त्या ठिकाणी स्थायिक व्हायचे होते. परंतु कनान देशात आल्यानंतर इस्रायलची प्रजा परमेश्वराच्या महान कृत्यांना, ज्यामुळे ते ह्या देशात येऊ शकले, गुलामगिरीतून त्यांची सुटका होऊ शकली, ते सर्व विसरलेत. आम्ही परमेश्वराचे लोक आहोत, निवडलेले, बोलावलेले लोक आहोत हे ते विसरून गेलेत. त्यांनी लवकरच कनानी लोकांच्या सोबत संबंध स्थापित केले. त्यांच्या चालीरीती, त्यांचे संस्कार, त्यांचा विश्वास, त्यांच्या सर्व गोष्टी ते शिकलेत. त्यांचे अनुकरण करू लागलेत. इस्रायल राष्ट्रामधील पापाचे जे वर्णन येथे आहे, त्यात प्रत्येक वेळी तोचपणा आढळतो. ते लोक वारंवार पापात पडले. पाप एकाच प्रकारचे, तेव्हा त्यांचे वर्णन त्याच प्रकारचे हे खरे. परंतु त्या बिकट प्रसंगातून त्यांची सुटका करण्यासाठी देवाने वेळोवेळी जी साधने व ज्या पद्धती वापरल्यात, त्या मात्र प्रत्येक वेळी अगदी वेगळ्या होत्या हे पाहून नवल वाटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक शास्ता, त्याची कारकीर्द, यात काहीतरी वेगळेपणा आम्हाला आढळतो. हे शास्ते एकूण 14 होते. अथनिएल, यहूद, शमगार, दबोरा, गिदोन, तोला, याईर, इफ्ताह, इप्साना, एलोन, अब्दोन, शमशोन, एली आणि शमुवेल. अबिमलेख संधी साधू, कुटील राजकारणी होता. त्याला न्याय करण्यास देवाचे पाचारण होते. श्रोत्यानो, या शास्त्यांचे आम्हाला 3 प्रकार आढळतात. पहिला प्रकार गिदोन व शमशोन यांच्यासारखे लढवय्ये शास्ते. दुसरे एलीसारखे याजक शास्ते. आणि तिसरे शमुवेलासारखे संदेष्टे शास्ते. दबोरा, गिदोन, शमशोन आणि शमुएल हे प्रमुख शास्ते होते. शमुवेल न्यायाधीशांमध्ये शेवटला न्यायाधीश होता आणि संदेष्टांमध्ये पहिला होता. त्याने यहोशवा आणि राज्यसत्ताक राज्यामधली रिकामी जागा भरून काढली. ज्या प्रकारे यहोशवाने मोशीची जागा घेतली, त्या प्रकारे यहोशवाची जागा घेणारा कोणीच नव्हता. वतनाच्या देशात प्रवेश केल्यानंतर ईश्वर सत्ताक राज्य पद्धतीची ही परीक्षेची वेळ होती. दुसरी गोष्ट, ही वेळ त्यांच्याकरिता नैतिक क्षयाची ठरली, कारण ते परमेश्वरापासून दूर गेले होते. त्यांना डोळ्यांनी पुढारी दिसत नव्हता. नैतिक स्तर खालवले होते. त्या काळी इस्रायलांचा कोणी राजा नव्हता. 17वा अध्याय आणि 6व्या वचनात आम्ही वाचतो की जो तो आपल्याला योग्य दिसेल तसे करीत असे. हे वचन आम्हाला पुन्हा पुन्हा आढळते. माझी आपणाला विनंती आहे श्रोत्यानो की हे वचन किती वेळा आले आहे हे पहा आणि त्यावर खूण करा. ही वेळ इस्रायलांकरिता खरे पाहिले असता उन्नती करण्याची आणि आपले नैतिक स्तर वाढवण्याची वेळ होती. पण आम्हाला दिसतं की ही वेळ त्यांच्याकरिता वारंवार अपयश आणि अंधकाराची ठरली. लोक यहोवा परमेश्वराची सेवा करण्याचे सोडून आपल्या भोवतालच्या राष्ट्राच्या देवतांच्या भजनी लागले होते. 2रा अध्याय आणि 13वे वचन सांगतं, तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत. ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या मागे लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळीत तो मार्ग सोडून ते त्वरित बहकले. आपल्या पूर्वजांप्रमाणे ते वागले नाहीत.
एकच सत्य देव आहे हे सत्य जगाला जाहीर करण्यासाठी देवाने आपल्याला निवडले आहे हा हेतू ते पार विसरले होते. त्यांची पापाची शिक्षा म्हणून देव त्यांना त्या राष्ट्राच्या हाती देत असे. मग या नव्या शत्रूंच्या जुलूम जबरदस्तीने त्रस्त होऊन ते पुन्हा देवाकडे वळत, त्याची करुणा भागत आणि परमेश्वर त्यांची हाक ऐकून त्यांची सुटका करण्यासाठी एखादा शास्ता पाठवित असे. म्हणूनच या पुस्तकात बंडखोरी, शिक्षा, दुर्दशा आणि सुटका यांचाच वृत्तांत आढळतो. येथे आरंभापासून अखेरपर्यंत खिन्न वातावरण दिसते. इस्रायलांच्या इतिहासाची सुरुवात इस्रायल राष्ट्र परमेश्वराची सेवा उपासना करीत ह्या प्रकारच्या माहितीने होते. नंतर ते काही पावले खाली उतरताना दिसतात. शास्त्रीचे पुस्तक 2 अध्याय आणि 11व्या वचनात आम्ही वाचतो की त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून बाल देवाची उपासना केली. परमेश्वराला सोडून त्यांनी बाल आणि अष्टरोथ यांची उपासना केली. हे निसर्ग आणि उपजाऊपणा ह्यांचे देवी देवता होते आणि कनानी लोकांचा विश्वास होता की हे जमिनीचा उपजाऊपण वाढवू शकतात. इस्रायली लोक यहोवाला सृष्टीकर्ता मानत होते. ह्यासाठी त्यांनी दोन्ही धर्मांचे मिश्रण करून अजून एक बाल बनवून त्याची उपासना सुरू केली. श्रोत्यानो, बाल शब्दाचा अर्थ आहे स्वामी किंवा पती आणि इस्रायली लोक परमेश्वर यहोवाला सुद्धा आपला स्वामी किंवा पती मानत होते. यासाठी त्यांनी कनानचा बाल आणि यहोवा ह्यांना एक समजण्याकरिता प्रारंभ केला. कनानचे लोक बालची पूजा पहाडाच्या शिखरावर बांधलेल्या वेदीवर करीत असत, ज्यांना उंच स्थान म्हटल्या जात असे. ह्याविषयी आम्हाला गणनाचे पुस्तक 33 अध्याय 51 आणि 52 वचने सांगतात की इस्रायल लोका सांग की तुम्ही यार्देन ओलांडून कनान देशात पोहोचाल तेव्हा त्या देशच्या सर्व रहिवाशांना घालून द्या. त्यांच्या पाषाण मूर्ती व ओतीव मूर्ती यांचा विध्वंस करा व त्यांची उच्चस्थाने मोडून टाका. ह्या उच्च स्थानांमध्ये आशेरा मूर्तीला समर्पित केलेले लाकूड आणि दगडाचे स्तंभ होते. इस्रायलांनी सुद्धा परमेश्वराची उपासना विभिन्न ठिकाणी पहाडांवर केली होती. ह्यासाठी त्यांनी बालच्या उच्चस्थानी यहोवा परमेश्वराची उपासना सुरू केली आणि हे परमेश्वराच्या आज्ञेच्या विरुद्धात होते, कारण परमेश्वराने त्यांना सांगितले होते की बालच्या सर्व उंच स्थळांना नष्ट करा. उंच स्थळी उपजाऊपणासाठी पूजा होत होती आणि दोन्ही लिंगाच्या वेश्या त्या ठिकाणी उपलब्ध असत. ह्या पूजेत धर्मासोबत यौन सुद्धा सम्मिलित होते, कारण त्यांची समज होती की ह्यामुळे पीक, गाय, बैल, बकरी इत्यादींच्या कळपात आणि कुटुंबात वृद्धी होते. बाल देवताची पूजा केल्यामुळे इस्रायली लोक आत्मिक व्यभिचाराच्या पापाबद्दल दोषी ठरलेत. 2 अध्याय आणि 13वं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बाल व अष्टरोथ ह्यांची भक्ती केली. परमेश्वराचा क्रोध इस्रायलांविरुद्ध भडकला आणि त्याने त्यांना शत्रूंच्या स्वाधीन केले. इस्रायलांचा सक्त मजुरीमध्ये प्रवेश झाला. लवकरच इस्रायलांनी ह्या वाईट स्थितीमध्ये, दुर्दशेमध्ये परमेश्वराला आरोळी मारली, त्याला हाक मारली. ते परमेश्वराकडे वळले आणि त्यांनी पश्चाताप केला. परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि न्यायाधीशांना उभे केले, ज्यांनी त्यांची त्या दुर्दशेतून सुटका केली. नंतर पुन्हा ह्या राष्ट्राने परमेश्वराची भक्ती, उपासना सुरू केली. लवकर श्रोत्यानं पुन्हा त्याच गोष्टींची उजळणी झाली. त्यांनी जे वाईट तेच केले. ते परमेश्वराला विसरले. स्वतःच्या सुखात, वैभवात ते मग्न झाले. पुन्हा गुलामगिरीत गेले. सक्त मजुरी करू लागले. दुर्दशेत परमेश्वराचा त्यांनी धावा केला. ते परमेश्वराकडे वळले. पुन्हा न्यायाधीश उभे झालेत आणि त्यांची सुटका करण्यात आली. पुन्हा ह्या राष्ट्राने परमेश्वराची भक्ती, परमेश्वराची सेवा आरंभ केली. श्रोत्यानो, इतिहासात हे जे एक वर्तुळाकार चक्र आहे ते वारंवार फिरत राहिले. पवित्र शास्त्रात हे आम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळते. आज सुद्धा हे चक्र फिरत आहे. या पुस्तकाचा आरंभ तडजोडीने होतो व शेवट बेबंद शाहीने होतो. समर्पित नसलेल्या प्रत्येक जीवनाचे अगदी असेच होते. आज सुद्धा ही स्थिती आहे. शास्ते हे पुस्तक वाचल्यानंतर 300-400 वर्षाच्या या काळात सर्वत्र अनाचार व पाप माजले होते असा कोणाचा समज होईल. परंतु श्रोत्यानो, ही पुस्तक जर आम्ही काळजीपूर्वक वाचले तर साधारण 350 वर्षाच्या काळात सुमारे फक्त 100 वर्षेच इस्रायली लोकांनी देवाकडे पाठ फिरवली होती, हे आपल्या लक्षात येईल. जे लोक आपल्या आयुष्यातील बहुतेक काळ देवाची अवज्ञा करण्यात घालवतात
त्यांची प्रगती होतच नाही. हा धडा आम्हाला शास्त्रेच्या पुस्तकावरून शिकता येतो. यशायाचे पुस्तक परमेश्वराने दिलेल्या ह्या इतिहासाच्या तत्वज्ञानाने उघडते. यशायाने ह्या राष्ट्राचा जो अधपात झाला त्याबद्दलचे कारण आहे त्याची 3 टप्प्यात रूपरेषा सांगितली. पहिली गोष्ट आध्यात्मिक रूपाने धर्मत्याग, दुसरी गोष्ट नैतिक वाईटपणा आणि तिसरी गोष्ट राजकीय बेबंदशाही, राजकीय गोंधळ. आणि जर आपण इतिहासामध्ये पाहाल तर आपणाला दिसून येईल की ह्या क्रमानेच राष्ट्रांचा नाश झाला. ह्या पुस्तकाचा सूर यहोशुवाच्या पुस्तकाच्या अगदी उलट आहे. यहोशुवामध्ये आनंद आहे तर ह्यामध्ये दुःख आहे. यहोशुवामध्ये स्वर्गीय ध्येय आहे तर ह्या ठिकाणी सर्वस्वी पार्थिव आहे. यहोशुवामध्ये विजय आहे तर ह्या ठिकाणी पराजय. यहोशुवामध्ये प्रगती दिसते तर ह्या ठिकाणी ऱ्हास दिसतो. यहोशुवामध्ये विश्वास दिसतो तर ह्या ठिकाणी अविश्वास दिसतो. यहोशुवाच्या पुस्तकात स्वातंत्र्य आहे तर ह्या ठिकाणी आम्हाला गुलामगिरी दिसते. एका लेखकाने या पुस्तकाची रूपरेषा थोडक्यात एका वाक्यात दिली आहे. ती सहज आपणाला लक्षात ठेवता येईल. 7 वेळा धर्मत्याग, 7 मूर्तिपूजक राष्ट्रांचे 7 वेळा गुलामीत जाणे आणि 7 वेळा त्यांची सुटका होणे. मानवाला सतत अपयश येते. देव सतत मानवावर दया करतो हे आपण ह्या पुस्तकामध्ये पाहतो. ह्याआधी की आपण एक अध्यायाचे अध्ययन सुरू करू, आपण हे पूर्ण पुस्तक वाचावे अशी मी आपणाला विनंती करते. श्रोत्यांनो, ह्या पुस्तकात आम्हाला विशेष रीतीने काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. एक तर मानवी अंतकरणाचे दुष्टपण, दुसरी गोष्ट परमेश्वर दुर्बळ लोकांचा आपल्या कार्यासाठी उपयोग करून घेतो हे आम्ही फार स्पष्टपणे पाहणार आहोत. ह्या पुस्तकात परमेश्वराचा पवित्र आत्मा फारच प्रभावी रीतीने कार्य करताना दिसतो. शास्त्रे या पुस्तकातून आध्यात्मिक धडा घेण्यासाठी आधार म्हणून जखऱ्या संदेष्टाचे हे महान वचन आपण लक्षात ठेवावे. जखऱ्याचे पुस्तक 4 अध्याय आणि 6 वचन, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. श्रोत्यांनो, परमेश्वराने इस्रायलांना नियम आणि विधी लावून दिले होते. सर्व गोष्टी इतक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्या होत्या की असं म्हणताच येत नाही की हे लोक सुसंस्कृत नव्हते, त्यांना काही कळत नव्हते. आज सुद्धा आम्ही ज्या युगात आहोत, लोक शिकलेले आहेत, सुसंस्कृत आहेत, पुढारलेले आहेत, परंतु किती लोक परमेश्वराशी विश्वासू आहेत? किती लोक 10 आज्ञा पाळतात? किती लोक ख्रिस्ताचे शिक्षण स्वीकारतात, त्याप्रमाणे आचरण ठेवतात? श्रोत्यांनो, आम्हाला असं तर म्हणताच येत नाही की ही वचने परमेश्वराने आम्हाला कधीच सांगितलीच नाहीत. मानवाचा कल वरच्या दिशेकडे आहे असे समजण्याकडे लोकांची आज प्रवृत्ती आहे. पण श्रोत्यांनो, माणसाचा स्वाभाविक ओढा अधोगतीला जाण्याकडे आहे हे देवाच्या वचनातून आम्हाला वारंवार स्पष्टपणे दिसते. श्रोत्यांनो, परमेश्वराने मानवाला विवेक दिला आहे, बुद्धी दिली आहे, परंतु आम्ही पाहतो की मानव फार लवकर पापाकडे आकर्षित होतो. उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला वाचायला मिळतं की हव्वा सर्वप्रथम सैतानाने पसरविलेल्या पाशात पडली. नंतर तिने आदमाला सुद्धा त्याकडे आकर्षित केले. पापामध्ये पडल्यानंतर ते आध्यात्मिक रूपाने मृत झालेत. इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 1 वचन सांगतं की तुम्ही आपले अपराध व पातके ह्यामुळे मृत झालेले होता. त्यांचे डोळे त्या पापानंतर उघडले. त्यांना कळले की आम्ही नग्न आहोत. त्यांनी स्वतःची लज्जास्पद स्थिती झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की ते कशा प्रकारे परमेश्वरापासून नेहमीकरिता दूर गेले. ह्यावेळेला आपण 1 अध्यायाकडे वळत आहोत. 12 वंशजांपैकी 9 वंशजांचा उल्लेख या अध्यायात आलेला आहे, ज्यांना वचनदत्त देशामधून शत्रूला बाहेर काढण्यामध्ये अपयश मिळाले. 3 वंशजांचा उल्लेख आला नाही, तो म्हणजे रुबेन, इस्साखार आणि गाद. असं समजलं जातं की बाकी वंशजांप्रमाणे ह्या वंशाच्या लोकांना सुद्धा अपयश प्राप्त झाले. प्रत्येक वंशाच्या लोकांचा एक न एक शत्रूशी सामना झाला. वचनदत्त देशात प्रवेश केल्यानंतर लवकरच संपूर्ण इस्रायल राष्ट्र विशिष्ट शत्रूशी लढण्यामध्ये व्यस्त झाले. ह्या वंशजांच्या लोकांची निर्बलता आम्हाला शास्त्रेचे पुस्तक 1 अध्याय आणि 3 वचनात वाचायला मिळते, ज्या ठिकाणी यहूदाने आपला बंधू शिमोन यास मदत करण्यास बोलावले. यहोशुवाच्या मृत्यूनंतर इस्रायलची स्थिती आमच्या डोळ्यासमोर आहे.
पहिला अध्याय पहिलं वचन सांगतं की यहोशुवाच्या मृत्यूनंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराला विचारले की कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कोणी स्वारी करावी. ह्या वंशाच्या लोकांची दुर्बलता जा ह्या शब्दाने प्रगट होते. त्यांनी परमेश्वराला विचारले की आम्ही काय करावे. कनानी लोकांशी युद्ध करण्यासाठी आमच्यातर्फे पहिल्याने कोणी स्वारी करावी. कनानी लोक त्या देशात अगदी दृढ रीतीने स्थायिक झाले होते, कारण इस्रायली लोक त्यांना त्या देशातून बाहेर काढण्यात अयशस्वी झाले होते. शाऊल आणि दाविदाच्या काळात ते एखाद्या काट्याप्रमाणे त्यांच्याकरिता त्रासदायक ठरलेत. दुसरं वचन सांगतं, परमेश्वर म्हणाला, यहूदाने स्वारी करावी. पहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे. श्रोत्यानो, कनानीच सगळ्यात प्रमुख शत्रू होते. तिसरं वचन, यहूदा आपला भाऊ शिमोन ह्याला म्हणाला, माझ्या बरोबर माझ्या वतनात ये, म्हणजे आपण कनान्यांवर स्वारी करू. तुझ्या वतनात मीही तुझ्याबरोबर येईन. तेव्हा शिमोन त्याच्याबरोबर गेला. पहिल्या नजरेत असं वाटतं श्रोत्यानो की यहूदा आणि शिमोन दोघे एकमेकांची मदत करीत आहेत आणि हे सहयोगाचे चांगले लक्षण आहे. परंतु हे एक दुर्बलतेचे सुद्धा लक्षण होते. यहूदाला कनानी लोकांना विशिष्ट भागातून बाहेर काढण्याकरिता मदत मागण्याची काही आवश्यकता नव्हती. परमेश्वराच्या मदतीने ते स्वतः ते कार्य करू शकले असते. ह्याच्या परिणामामुळे कनानी त्या देशातून कधीच पूर्णपणे बाहेर निघाले नाहीत. चौथं वचन सांगतं, मग यहूदाने स्वारी केली तेव्हा परमेश्वराने कनानी व परिची ह्यास त्यांच्या हाती दिले व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या 10,000 लोकांना ठार केले. तुम्हाला वाटेल श्रोत्यानो की विजयाचे पहिले पाऊल उचलल्यानंतर यहूदातील लोकांना आत्मविश्वास प्राप्त झाला असेल की परमेश्वर त्यांचा वारसा त्यांच्या हातात देईल. परंतु तसं झालं नाही. 9 ते 11 वचने पुढे सांगतात. 9 पासून 11 वचने वाचूया. नंतर यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेशात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला गेले. मग हेब्रोनात राहणाऱ्या कनान्यांवर यहूदा चालून गेला व त्याने शेशे, अहिमन व तल्मय ह्यांना ठार केले. हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्यात आर्बा होते. तेथून दबीराच्या रहिवाशांवर तो चालून गेला. दबीरचे पूर्वीचे नाव किर्यात सेफर होते. श्रोत्यांनो, ह्याच्या पुढचा भाग आपण पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, माझी खात्री आहे की शास्त्रे या पुस्तकाचा परिचय निश्चितच आपणास आशीर्वादाचा असा ठरला असेल. या पुस्तकातील इस्रायल लोकांची प्रवृत्ती ही जवळपास आपल्या प्रवृत्तीसारखी वाटते. आमच्याही जीवनात अपयश आहे. आम्हीही अनेक वेळा देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेऊनही त्याची अवज्ञा करणारे ठरतो. आम्ही संकटात सापडतो, पश्चाताप करतो आणि देव पुन्हा त्याची दया, कृपा यांचा वर्षाव आमच्या जीवनावर करतो. खेदाची गोष्ट आहे की हे रहाट गाडगं असंच चालू राहतं आणि आमची आत्मिक उन्नती होण्याऐवजी आम्ही जगिकपणात अधिक गुरफटले जातो. आज आपण येथेच थांबू आणि विचार करू की अशा प्रवृत्तीमधून आमची कशी सुटका होईल आणि आम्हाला काय करावे लागेल. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज तू आमचे कान उघडलेले आहेस. आज तू आमचे डोळे उघडलेले आहेस आणि बापा, तू आज आम्हाला प्रवृत्त करत आहेस की आम्ही आमचे मार्ग तपासावे. होय प्रभूजी, आज आम्हाला या जगामध्ये जगत असताना आम्ही कुठे चाललेलो आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही आमचे मार्ग तपासतो, तुझ्या मार्गामध्ये येण्याचा प्रयत्न करतो. तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्यामध्ये दृढ राहण्यासाठी तुझी कृपा आम्हाला विपुलतेने आम्हाला पुरव. होय प्रभूजी, तू आम्हाला कधीही न टाकणारा असा देव आहेस. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही तुझी लेकरं या नात्यानं तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.